करतो एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती. तर मी आज तुम्हाला देणार आहे 1000पेक्षा जास्त मराठी श्रीलिपी फॉन्ट. तर पहिल्यांदा तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून जी लिंक दिलेली आहे, जी जीप फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तर पहिल्यांदा असा काय क्रोममध्ये इंटरफेस येईल. नेट चालू करून घेतो. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला एक ॲरोचं ऑप्शन दिसेल, डाउनलोडचं ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ही जी फाईल आहे का नाही ती डाउनलोड होऊन जाईल. ती झाल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्रॅक्ट कशी करायची मी त्याच्यावर एकदम पर्सनली व्हिडिओ बनवतो भावांनो. तर जी फाईल ती फॉन्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला तर फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर इथं रोटेट करून घेतो स्क्रीन. रोटेट करून घेतल्यानंतर तुम्हाला साईज घ्यायची आहे 16:9. पहिल्यांदा तर व्हाईट कलर घ्यायचा आहे, म्हणजे पांढरा कलर घ्यायचा आहे भावांनो. पांढरा कलर घेतल्यानंतर तुम्हाला साईज घ्यायची आहे 16:9. 16:9 घेतल्यानंतर ही फुल स्क्रीनवर ह्याची साईज येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला कोणताही फॉन्ट अलीकडे जाणार नाही किंवा वरती जाणार नाही, खालती जाणार नाही. तर अशी काय 16:9 ही साईज आहे. ही डिलीट करून घेतो. डिलीट करून घेतल्यानंतर तुम्हाला एक प्लसचा आयकॉन दिसेल. लेअरच्या अलीकडेच तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करून टेक्स्ट ही एक नाही एक ॲड करून घ्यायचे. असं टेक्स्ट घेतल्यानंतर तुम्हाला इथं मध्ये आणायचे आणि तुम्हाला आता फॉन्ट ही ॲड करून घ्यायचे. तर तुम्हाला अलीकडेच एचं एक लेटर दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरती स्क्रोल करून AB या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय फॉन्टमध्ये येऊन उजवीकडल्या बाजूला तुम्हाला 2 फाईलचे ऑप्शन दिसतील, त्याच्यावरच्या उजव्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती स्क्रोल करून डाउनलोड या सेक्शनमध्ये यायचं आहे. असं आल्यानंतर असा काय इंटरफेस येईल. तुमची डाउनलोड या सेक्शनमध्ये फाईल गेलेली असणार आहे. माझ्या आता फॉन्ट्स या सेक्शनमध्ये गेलेले आहे भाऊन. तर हे असं काय मी फाईल हुडकून घेतो. 1000पेक्षा जास्त मराठी श्रीलिपी फॉन्ट आहेत भाऊनो. तर तुम्ही एकदम फ्रीमध्ये वापरू शकता. तर याला कोणतेही पैसे किंवा काही घेतलेलं नाही. तर असा काही इंटरफेस येईल. तर तुम्हाला फॉन्ट्स असे दिसतील. तर एकदा खाली स्क्रोल करून घेतो आणि श्रीलिपी फॉन्ट असा एक जी फाईल दिसेल त्याच्यावर एकदा क्लिक करून घेतो आणि ॲड डायरेक्टरी केलं का नाही भावनो, तुम्हाला एकदम सर्व फॉन्ट एकदा ॲड होऊन जातील. तर अशा पद्धतीने काही फॉन्ट्स आहेत मराठी श्रीलिपी फॉन्ट. तर पहिल्यांदा तर तुम्हाला याचा युनिकोड काढायचा आहे. युनिकोड काढण्यासाठी तुम्हाला फॉन्ट कन्व्हर्टर हा एक ॲप लागेल. त्या ॲपवर जाऊन तुम्हाला आता समजा मी ॲपवर जातो. गेल्याच्यानंतर तुम्हाला असा फ्रंटलाच आहे माझा ॲप. तर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला नेट हे चालू करून घ्यायचं आहे. त्याशिवाय ही युनिकोड होत नाही भावना तयार. तर तुम्हाला वरती स्क्रोल करून श्रीलिपी युनिकोड टू श्रीलिपी असं एक चौकोनी बॉक्समध्ये दिसेल तुम्हाला, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय नाव टाकायचं आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. समजा आता मी AN ग्राफिक्स असं नाव टाकतो. मराठीत AN ग्राफिक्स असं नाव टाकतो. तर AN ग्राफिक्स असं पद्धतीने काही नाव टाकून झालेलं आहे. तर इथं तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी असं त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून ही कॉपी करून घ्यायचं. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर असा काय इंटरफेस येईल. तर तुम्हाला हे रोटेट करतो स्क्रीन. असा काय इंटरफेस येईल. तर ती कॉपी केलेलं आहे का नाही तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे. डबल क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट करून घेतल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून एकदा का नाही ही पेस्ट करून घ्यायचं आहे. तर डन म्हणायचं आहे. डन म्हटल्यानंतर इथं ओके म्हणायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं असं एका बाजूला घेतो. आता जी फॉन्ट ही ॲड करून घेतलेली त्याला जर ह्याला लावायचं म्हणल्यावर ह्याला यूज करायचं म्हणल्यावर तर वर स्क्रोल करून तुम्हाला AB या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला असं काय इंटरफेस येईल. तर माय फॉन्टमध्ये यायचं आहे. ही काय पहिला फॉन्ट आहे.
त्याचा कलर बदलतो, पूर्ण ब्लॅक घेतो. कलर बदलण्यासाठी तुम्हाला वर स्क्रोल करायचा आहे भावांनो. पूर्णपणे ब्लॅक हा कलर घेतलेला आहे. ग्रेडियंट लावतो भावांनो. ग्रेडियंट तुम्हाला ग्रेडियंट ही कशी लावते ती आणि कशी यूज करते ती शिकवतो भावांनो. ह्याची साईज ही मोठी करून घेतो. रोटेट झाले. अशा पद्धतीने काही मराठी फॉन्ट आहेत. आता ह्याचीच कॉपी मारून असं काही 4-5 टाईप दाखवतो. ह्याच्यात एक कॉपी मारतो. 4-5 कॉपी मारून तुम्हाला ह्याचे काही किती फॉन्ट आहेत, 1000पेक्षा जास्त मराठी फॉन्ट आहेत. तर ही सर्व फॉन्ट मी तुम्हाला दाखवतो. ही दुसरा फॉन्ट, 3-4 असं फॉन्ट दाखवतो किंवा 10-15 दाखवतो. अशा 3 कॉप्या मारल्यात. परत तीच प्रोसेस आहे. एकदम खतरनाक क्वालिटीचे फॉन्ट आहेत भावांनो. पाहू शकता ही खतरनाक एकदम क्वालिटीचे फॉन्ट आहेत. ह्याचीच कॉपी मारतो, एकदा खाली घेतो. तर खाली घेण्यासाठी काय तुम्हाला ह्याच्या AB या फॉन्टवर क्लिक करून अशीच एक प्रोसेस आहे, डबल तीच करायचं आहे. पाहू शकता खतरनाक पद्धतीने कशी फॉन्ट दिसते, एकदम खतरनाक अशी फॉन्ट दिसत आहेत भावांनो. एकदम खतरनाक फॉन्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवर भेटतील तुम्हाला. कोणत्याही प्रकारची पैसे किंवा काही लागत नाहीत. एकदम सर्व काही फ्री असतं. पूर्ण व्हिडिओ बघा भावांनो. व्हिडिओला पासवर्ड आहे आणि तो 6 अंकी आहे. 2-2 अंक ते तुम्हाला दाखवलेला आहे पासवर्ड. तुम्हाला मोबाईलवर पासवर्ड ही कसा एक्सट्रॅक्ट करायचा त्याच्यावरती मी पर्सनली व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन कसं असतं आणि कसं नाही, किंवा कशी एक्सट्रॅक्ट करायची फाईल, कुठून करायची. पाहू शकता भावांनो एकदम खतरनाक पद्धतीचे फॉन्ट आहेत भावांनो. तर पाहू शकता. आणखीन तुम्हाला 4-5 टाईप दाखवतो आणि याच्यावरती इफेक्ट ही कशी मारायची ही सांगतो. टेक्स्चर कसा लावायचा, टेक्स्चरची सेटिंग काय आहे. अशा पद्धतीने काय मराठी फॉन्ट आहेत श्रीलिपीचे. आणखीन कॉपी मारून घेतो म्हणजे परत कॉपी मारायला नको. परत तीच प्रोसेस आहे. अशा काय तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. त्यामुळे सबस्क्राईब ही करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर ह्याचा इफेक्ट कसा मारायचा हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. 50पेक्षा जास्त मराठी आणि देवनागरीचा जी फॉन्टची जीप दिलेली होती त्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इफेक्ट कसा मारायचा व त्याच्यात टेक्स्चर आणि बॅकग्राऊंड्स दिलेले आहेत. तर काय हरकत नाही, तर मी तुम्हाला टेक्स्चर आणि इफेक्ट मारून दाखवतो. तर वर स्क्रोल करून टेक्स्चरवर क्लिक करायचं आहे आणि गॅलरीचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर असं काही लोड होईल्यानंतर तुम्हाला 35+ असं काय बॅकग्राऊंडचा एक फोल्डर दिसेल. त्याच्यावर एकदा ही फोल्डर जी आहे का नाही मी तुम्हाला फ्री दिलेला आहे. याला कोणताही पासवर्ड नाही बॅकग्राऊंडच्या याला. तर वर स्क्रोल करून तुम्हाला एक टेक्स्चर हे वाला टेक्स्चर मी सर्व ह्याला वापरतो आणि हे खतरनाक असा टेक्स्चर आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ह्याची सेटिंग करून सांगण्यासाठी तुम्हाला सेटिंग सांगतो. तर शॅडोवर क्लिक करायचं आहे आणि शॅडो इनेबल करून घ्यायचे आहे. त्याची ऑपोसिट ठेवायचे आहे तुम्हाला 34% ठेवायचे आहे आणि ह्याची ब्लर रेडियस ठेवायची आहे 60%. 60% ठेवल्यानंतर तुम्हाला एक्स आणि वाय 2% वाढवून घ्यायचं आहे आणि राईटच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला इनर शॅडोवर क्लिक करून इनेबल करून घ्यायचं आहे. इनेबल झाल्यानंतर तुम्हाला व्हाईट ही कलर ठेवायचा आहे. व्हाईट कलर काय बरोबर दिसत नाही. जो कलर एकदम खतरनाक दिसेल ह्याची सेटिंग सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा तर 3 बरोबर आहे, 1% वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने काही इफेक्ट मारायला सांगतो भाऊन तुम्हाला. तर ह्याच्या मागं मी बॅकग्राऊंड लावून घेतो. एकच तुम्हाला इफेक्ट मारून दाखवतो कारण की आता एवढ्या सर्वांना ही इफेक्ट मारण्याची काही खूप सारे असे फॉन्ट आहेत त्यामुळे इफेक्ट ही मारू शकत नाही भाऊंनो. तर तुम्हाला व्हाईट कलर हे चूज करायचा आहे. वर स्क्रोल करायचं आहे आणि इनर शॅडोवर जायचं आहे तुम्हाला
आणि तुम्हाला व्हाईट कलरही लावून घ्यायचा आहे, पांढरा कलर पाहू शकता एकदम खतरनाक. आणि बॅकग्राऊंडची जी आहे का नाही बॅकग्राऊंड तुम्हाला एकदम पूर्णपणे ब्लॅक ठेवायचा आहे, ब्लॅक ठेवायचा आहे पूर्णपणे. पाहू शकता एकदम खतरनाक असा. याची जरा सेटिंग लावून घेतो, ही कमी करतो, राईट साईड कमी करून घेतो, टॉपची साईड बरोबर आहे, बॉटम कमी करतो जरा. पाहू शकता खतरनाक पद्धतीने असे काय मराठी फॉन्ट आहेत भाऊनो. तुम्हाला ही फॉन्ट एकदम फ्रीमध्ये भेटणार आहेत, कोणतेही प्रकारचे पैसे आकारले जाणार नाहीत याला. फक्त पासवर्ड असणार आहे, त्यामुळे पासवर्ड असल्यामुळे तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे. पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सर्व याला असंच इफेक्ट मारू शकता आणि असेच काही फॉन्ट तयार करू शकता. तर भेटूया आणखीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.